नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तुम्ही सध्या न्यूज मध्ये पाहत असताल की या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारे हाणामारी झाली आणि याच्यात नेमकं घडलंय काय आणि याच्यात चूक नेमकी कोणाची होती। त्याच्यामध्ये दोन आमदार कोणते तर गोपीचंद पडळकर साहेब, दुसरीकडे बघितलं जितेंद्र आव्हाड साहेब। हे दोनही आमदार यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आणि एकमेकांची हाणामारी सुरू झाली। आणि याचं कारण काय घडलं तर लहान लेकरासारखं जसं आता आपण गल्लीबोळामध्ये पाहतो एकमेकांना चिडवण्यावरून भांडणं होतात, वाद होतात, तशाच प्रकारे या अधिवेशनामध्ये एकमेकांच्या चिडवण्यावरून हा वाद झाला आणि कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली। खरंच या आमदारांना आपण या गोष्टीसाठी निवडून दिलंय का? खरंच या आमदारांचं अधिवेशन याच कारणासाठी भरलंय का? अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे मांडायला पाहिजे, अधिवेशनामध्ये बेरोजगारांच्या मुलांचे मुद्दे मांडायला पाहिजे, अधिवेशनामध्ये मेन महत्वाच्या विकासात्मक मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे। न की अशा प्रकारे गोंधळ घालून या लोकांनी कुठेतरी दिवसा ढवळ्या लोकांची दिशाभूल करतायत हे 100% सिद्ध करून दाखवलं। म्हणजे यांची मोज मजा मारण्यासाठीच खरंच आमदार लोक कार्यकर्ते घेऊन जातायत का? कार्यकर्त्यांनी सुद्धा थोडा विचारात घेतलं पाहिजे की अधिवेशन विधान भवन हे सर्व जनतेचं आहे आणि त्या विधान भवनामध्ये तुम्ही अशा प्रकारचा राडा घालत असताल तर जनतेनं न्याय कोणाकडे मागायचा? तर विधान भवनामध्ये आमदाराचे कार्यकर्ते एकमेकां भिडत असतील तर पोलीस प्रोटेक्शन समाजाला देणार आहात का? म्हणजे या ठिकाणी आमदारांचे कार्यकर्ते विधान भवनात एकमेकांवर भिडत असतील, एकमेकांवर हाणामारी करत असतील तर सर्वसामान्य जनतेचं कसं होणार? याच्यावर लोकांनी विचार करायला पाहिजे। या आमदारांना लोकांनी निवडून दिले ते कशासाठी? शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, विकासात्मक मुद्दे मार्गी लावण्यासाठी, बेरोजगार युवकांचे मुद्दे मांडण्यासाठी, शेतकरी कष्टकरी यांच्या उत्पादनाला भाव मिळवून देण्यासाठी, प्रत्येक समस्यांचं निराकरण करण्यासाठी या आमदारांना आपण अधिवेशनात पाठवतो। पण या अधिवेशनात जाऊन या कार्यकर्त्यांनी हाणामारी जी केली ती कुठेतरी निषेधार्थ गोष्ट आहे। या आमदारांनी सुद्धा कुठेतरी कार्यकर्त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेतरी टोकाची भूमिका न घेता, हाणामारी न करता कुठेतरी सुरुवातीला एक विचार करावा हाणामारीतून निष्पन्न काय होणार। तुमच्या मनगटात जर दम असेल तर विधान भवनात शेतकऱ्यांचे मुद्दे मांडा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विचार मांडा, या ठिकाणी बेरोजगारांच्या युवकांची रोजगार हमी कुठेतरी मिळवून देण्यासाठी मुद्दा मांडा। या विषयावर तुम्ही चर्चा करण्यासाठी तुमचा दम दाखवा। तुमच्यामध्ये किती दम आहे ते लोकांचे समस्यांचं निराकरण करण्यासाठी दाखवा, न की एकमेकांमध्ये मनगटबळ किती आहे हे दाखवण्यासाठी लोकांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाहीये। लोकांनी तुमच्याकडे किती पैसा आणि तुमच्याकडे कोणती सत्ता याकडे पाहून मतदान नाही केलं तर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्हाला मतदान केलेलं आहे। म्हणून या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही कुठलाही मुद्दा या अधिवेशनात मांडला का? या आमदारांनी कुठल्याही प्रकारचा प्रश्न तर मांडला नाहीये, पण स्वतःचं मनगटबळ, स्वतःचा पैसा आणि स्वतःची सत्ता कशा प्रकारे लोकांना मारण्यासाठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न 100% केलाय। म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा इथून पुढे अशा प्रकारची हाणामारी न करता कुठेतरी विचार विनिमय, कुठेतरी प्रेमाची भाषा वापरून तुम्ही जर तुमच्यात बळ असेल तर तुमच्या बोलण्याच्या ताकदीवरून तुम्ही या अधिवेशनात मुद्दे मांडायला पाहिजे होते। आणि मुद्दे मांडल्यानंतर कुठेतरी लोकांना वाटलं असतं खरोखर हे आमदार आपण जे निवडून दिलेत त्या लोकांचे कुठेतरी समस्याचं निराकरण करण्यासाठी अधिवेशनात तुम्ही मुद्दे मांडले। तसं पाहिलं असेल जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यासाठी काही आमदारांनी मुद्दा मांडला, त्याच्यामध्ये पाहिलं असेल परभणी जिल्ह्यातील राजेशदादा विटेकर यांनी सुद्धा मुद्दा मांडला। अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघातले मुद्दे मांडणारे आमदार जर या विधान भवनामध्ये असतील तर 100% लोकांच्या समस्याचं निराकरण होणार आहे। म्हणून या लोकांच्या समस्याचं निराकरण न करता तुम्ही जर तुमच्या स्वतःची सत्ता आणि स्वतःचा पैसा लोकांना दाखवणार असाल तर हे लोक भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या मुद्द्यावरून विधान भवनात पाठवणार? पहिली गोष्ट आमदार करणार का नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे। म्हणून या लोकांनी ओळखायला पाहिजे आणि लोकांनी भविष्यामध्ये कोणता आमदार आपल्या अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये पाठवला पाहिजे याचा सुद्धा विचार करायला पाहिजे। आणि कार्यकर्त्यांनी आपला आमदार मोठा असं समजू नका। जनतेला सर्व तुम्हाला श्रेय द्यायला पाहिजे, जनता सर्वप्रथम ठेवायला पाहिजे, लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आपले विचार मांडावेत हा कार्यकर्त्याचा मेन उद्देश असला पाहिजे। हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं। ठीक आहे, थांबतो। धन्यवाद।